सेजल पवारनं प्रणित मोरेच्या शोमध्ये खालच्या दर्जाचं वक्तव्य केलं आणि तिला वाटलं या प्रकरणी काही होणार नाही. पण आता हे प्रकरण चांगलंच गाजलं असून सेजल पवारच्या अडचणीत चांगल्याच वाढल्यात. 370ची बिर्याणीच्या वादावरून हिमांशू जांगडाचं तर करिअरच संपलंय. आता सेजल पवारचं देखील करिअर संपण्याच्या मार्गावर आहे. कारण केईएम रुग्णालयानं सेजल पवारवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सेजल पवारचं तर करिअर आता संपण्याच्या मार्गावर आहेच. मात्र यातच या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाची देखील एंट्री झाली आहे. त्यामुळे आता हिमांशू आणि सेजलच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या व्हिडिओतून पाहूयात की सेजल पवारचं खरंच करिअर संपणार आहे का, की ती मुलगी म्हणून तिची या प्रकरणातून सुटका होईल का, प्रणित मोरेचं देखील शो बंद होईल का, हिमांशूचं काय होणार पाहूयात. Whatever जो भी साइज जो रिप्रोडक्टिव और तू पक्का डॉक्टर है या कसाई है? whatever जो भी साइज क्या? I just wanted to come here and say that I'm very sorry that thing happened and नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. सेजल पवारनं काही दिवसांपूर्वी प्रणित मोरेच्या शोमध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर एक जोक केला होता. तेव्हा तिला हा जोक मस्त वाटला. यावर सर्वजण खळखळून हसताना दिसले. या खालच्या दर्जाच्या जोकवरून सेजल पवारचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स वाढले. तिला वाटलं सर्व मस्त सुरू आहे. एका जोकवर एका रात्रीतच मोठी प्रसिद्धी मिळाली. सेजल या जोक नंतर सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह पाहायला मिळू लागली. जणू ती एक सेलिब्रिटीच झाली आहे. पण तिला काय माहितीये की काही दिवसानंतर हा खालच्या दर्जाचा जोक तिला चांगलाच महागात पडणार आहे. 2 ते 3 दिवसांपूर्वी हिमांशूनं 370 रुपयांच्या बिर्याणीवरून खालच्या दर्जाचा जोक करण्याचा प्रयत्न केला. त्याची महिलांबाबतची मानसिकता समोर आली आणि एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर हिमांशूवर कठोर कारवाईची मागणी होऊ लागली. वातावरण चांगलंच तापल्यानं हिमांशूच्या कंपनीनं त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. हिमांशूवर कारवाई झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सेजलवर देखील कारवाई करण्याची मागणी केली. महिला आणि पुरुष असा भेदभाव का? जर एखाद्या पुरुष डॉक्टरांना असं वक्तव्य केलं असतं तर त्याच्यावर देखील कारवाई झालीच असती. मग सेजल पवारवर कारवाई का नाही असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला. वातावरण तापल्यानं मुंबईच्या नोडल सायबर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत सेजल पवार, प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र सेजलवर दुसरी कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर असं घाणेरडं वक्तव्य केल्यावरून ठाकरे गट देखील चांगलेच आक्रमक झाले. पेडणेकरांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे सेजल पवार ज्या रुग्णालयात लास्ट इयरचं शिक्षण घेते त्या केईएम रुग्णालयानं या प्रकरणी सखोल चौकशीचे निर्देश देत चौकशी समिती स्थापन केली आहे. आमच्यापर्यंत माहिती आली आहे की सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होतीये. आमच्याकडे शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं मृतदेहांबाबत आपत्तीजनक टिप्पणी केली आहे. याबाबत आम्ही फारच संवेदनशील असून घडला प्रकार अत्यंत आक्षेपार्ह आहे. आम्ही वरिष्ठ डॉक्टरांची चौकशी समिती स्थापन केली आहे. त्या शोचा संपूर्ण 1 तासाचा व्हिडिओ आहे जो ते तपासतील आणि त्या विद्यार्थिनीचंही स्टेटमेंट घेतलं जाईल. अहवाल आल्यानंतरही आम्ही योग्य ती कारवाई करू असं केईएम रुग्णालयाचे डीन हरीश पाठक यांनी म्हटलंय. हे प्रकरण तापत असल्यानं सेजल पवारनं सोशल मीडियावरून माफी मागितली. मात्र तरीही तिला असं वक्तव्य करणं चांगलंच महागात पडणार आहे. कारण या प्रकरणात आता पोलिसांसह महिला आयोग आणि केईएम कॉलेजची देखील एंट्री झाली आहे. या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल महिला आयोगानं घेतली असून प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा यांना चौकशीला बोलावलंय. मात्र महिला आयोगानं सेजल पवारला चौकशीसाठी न बोलावल्यानं संतापाची लाट उसळली. एक महिला आहे म्हणून असं भेदभाव करणं चुकीचं आहे असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. सेजल पवारवर देखील तेवढीच कठोर कारवाई झाली पाहिजे जेवढी एखाद्या पुरुषानं महिलेच्या मृतदेहावर टिप्पणी केली असती. महिला आणि पुरुष असा भेदभाव न होता कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होतीये. तर यावरून ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील चांगल्याच आक्रमक झाल्यात. त्यांनी देखील महिला पुरुष असा भेद न होता कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. सेजल पवारनं मृतदेहाचा अपमान केलाय. तिनं अख्ख्या केईएमला चिंदी घाणेरडं असं म्हटलंय. तर तुम्ही इथं कशाला थांबता? निघून जा ना. तुम्हाला आमचा विरोध नाही, तुमच्या बोलण्यावर आमचा विरोध नाही. मुलीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे पण तिला तिच्या पालकाकडे पाठवायचं आमचं काम आहे. कारण आता ती कुठं गेली तर तिच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. आम्ही त्या तरुणीचं संरक्षण करू पण तिच्यावर कठोर कारवाईची देखील मागणी करू असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. आजकाल इंस्टाग्राम रील खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. साधा एखाद्या कार्यकर्त्याला मदत करताना, राजकारणी लोकांचे पण साधा कार्यकर्त्याला मदत करताना पण इंस्टाग्राम रील व्हायरल होतात. असू दे, ज्याची आवड, ज्याची सवड त्याची आवड. परंतु ज्या पद्धतीने कॉमेडी फेम प्रणित मोरे त्याच्या शोमध्ये आमच्या 3rd इयरच्या डॉक्टर
ज्या पवार म्हणून आहेत, सेजल स्टुडंट आहेत, आणि सेजल पवार यांचं स्टेटमेंट जेव्हा व्हायरल झालं, म्हणजे ती कॉमेडी व्हायरल झाली. कॉमेडी नक्की असली पाहिजे, कारण आता जीवनामध्ये हसणं हा एक हसवण्यासाठी आता माणसं नेमायला लागलो होतं आपण, म्हणजे हसणं इतकं दुरापास झालेलं आहे. परंतु कोणावर हसतोय, नक्की विडंबन कोणावर होतंय याचं जर भान डॉक्टर म्हणून स्टुडंट जी भविष्यात करतात, केवढं मोठं पुण्याचं काम करतात. का करतात तर तिथल्या असलेल्या प्रत्येक स्टुडंटला आमचं मानवी शरीर कसं आहे आणि त्या मानवी शरीरामध्ये प्रत्येक अवयवाची जागा कुठे आहे, कार्य काय, असं जे एक एज्युकेशन भाग आहे, त्या बॉडीला घेऊन तिने जेव्हा जोक केला त्या कॉमेडी याच्यामध्ये, त्या प्रणित मोरेनी विचारलं तू काय करते, तर ती म्हणाली मी डॉक्टर आहे. डॉक्टरमध्ये काय, तेव्हा तिने म्हणालं की आम्ही 3rd इयरचे आहोत. मग ते म्हणाले मग तुमच्या समोर पोस्टमॉर्टम वगैरे होत असणार. ज्या वेळेला पहिल्यांदाच त्याला कल्पना होते की ती बॉडी डोनेट, असं मला वाटतं, म्हणजे त्याच्यात तो काही संभाषण दिसत नाही. तेव्हा त्या मुलीने झालं की बॉडी आमच्या समोर होती. मग त्याने विचारलं तुम्ही काय केलं, म्हणे पहिले पाय तोडले, म्हणजे पायाचं हे केलं. मग दुसरं तर म्हणे ॲब्डोमिनल, तिसरं म्हणे खोपडी. मग खोपडीत काही नसतं, काही नाही. आणि मग परत आगावगिरीने सांगितलं गेलं, ते जास्त लोकांना आवडलं नाही. प्रोसेस आहे, प्रोसेस केली पाहिजे आणि ती शिकवली गेली पाहिजे. पण जेव्हा आगावगिरीने एखाद्या डेड बॉडीच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बोलणं, हे सर्वांना अतिशय संवेदनशील विषयावर जेव्हा जोक होतो त्यावेळेला ऑब्जेक्शन वाढतं. आणि ते इतकं वाढलं की लोकांनी आता त्याच्यावरती बोलायला सुरुवात केली. एक तरुणी MBBSचं शिक्षण घेते आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी किती अश्लील टिप्पणी करते हे या व्हिडिओतून समोर आलंय. आज सोशल मीडियामुळे तरुण किती बिघडलेत हे दिसून येते. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणी कधी रस्त्यावर अश्लील वर्तन करतात तर कधी जीवघेणा स्टंट करतात. तर सेजल सारख्या मुली एका मृतदेहाबाबत असं अश्लील वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. जर आज सेजलवर कठोर कारवाई झाली नाही तर उद्या अशा अनेक सेजल पवार सोशल मीडियावर दिसतील. त्यामुळे वेळीच सेजल आणि हिमांशू सारख्या मानसिकतेला रोखण्याची गरज आहे. सध्या तरी सेजलवर कोणतीही कारवाई झालेली नाही. जरी तिच्यावर कॉलेजनं कारवाई केली तरी ती काही दिवसांनंतर पुन्हा एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन ती पुन्हा डॉक्टर बनून जाईल. पण हिमांशूला अनेक वर्ष घरी बसावं लागणार आहे, कारण हिमांशू महिलांबाबत किती खालच्या दर्जाचा विचार करतो हे सर्वांना कळालंय. त्यामुळे त्याला लवकरच नोकरी मिळणं अवघड आहे असं म्हटलं जात आहे. आता राहिला प्रश्न प्रणित मोरेचा. पोलिसांनी जसं समय रैनाचा शो बंद केला होता तसंच प्रणितचा शो बंद करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तिघांवर काय कारवाई झाली पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.